जय शिवराय मित्रांनो, स्वागत तुमचं डबल एका मिनी ब्लॉगमध्ये. तर आता झालेला दुपारचा टाईम आणि मी आलो शेतामध्ये. तर आज शेतामध्ये ना आपली जी शाळू होती का, हिला आहे ना सोंगायचं काम चालू होतं आणि आपली ना भरपूर जी शाळू ती सोंगून झालेली होती आणि थोडी परत बाकी होती. तर इकडच्या साईडची शाळू कधी झालेली होती आणि पुढच्या साईडला ना थोडं परत बाकी होतं ना, आणखीन पण काम चालूच होतं. आणि इकडे ना आपले शेजारचे शेतकरी लोक आहे का, ते करत होते त्यांची जी मक्का ती जमा. आणि मी चाललो होतो आता आपल्या पपईकडे चक्कर मारण्यासाठी आपल्या पपईच्या बागात. तर मी आलो होतो आपल्या पपई शेतामध्ये आणि बघू शकता तुम्ही आपली पपईची शेतची म्हणजे क्वालिटी का एक नंबर आहे सगळ्यांची. आणि प्रत्येक पपईची जी हाईट आहे का ती जवळपास माझ्या कमराच्या लेवलला आहे, म्हणजे एकदम भारी. आणि काही काही ठिकाणी ना एका जागेवर डायरेक्ट 2-2, 3-3 झाडं पण आहे. आणि थोड्याफार ना आपले असे छोटे पण झाडं आहे जे की आपण नंतर लावलेले होते. त्याच्यामुळे काही काही झाडं आहे ना बाकीच्या झाडांपेक्षा ना लहान लागलेले होते. आणि जेवढे पण बाकीचे जे आपले झाडं आहे का एकदम भारी क्वालिटीमध्ये सगळे झाडं आहे. तर मी चाललो होतो आता रिटर्न आपल्या कोट्याकडं. आणि हा आहे तो काळ जो आपण कालच्या ब्लॉगमध्ये दाखवला होता, पूर्ण जाळलेला होता पण रानांदर असल्यामुळे काही दिसत नव्हता. पण आता बघा तुम्ही एकदम क्लिअर दिसते. आपलं पूर्ण शेत डायरेक्ट काळं पडलेलं होतं. आता झालेला होता संध्याकाळचा आपलं चारा पाणी आणि आपला जो दिवस आहे तो इथंच संपवतो आणि ब्लॉग पण इथंच संपवतो. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून